नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत वैदेही देशपांडे मॅडम आणि त्यांचं पुस्तक आहे सिंगापूरची नवलकथा. त्या पुस्तकाबद्दल आपण त्यांच्याशी या मुलाखतीत बोलणार आहोत. मॅडम, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. आणि मॅडमचा मी थोडक्यात परिचय देतो. मॅडम लेखिका आहेत आणि त्यांनी अनेक सामाजिक संस्थांसाठी काम केलेलं आहे. तर ज्या पुस्तकाबद्दल आपण या मुलाखतीत बोलणार आहोत त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. त्या पुस्तकात मॅडमनी सिंगापूर या देशाचा इतिहास आणि 1959 ते 1990 असे जवळपास 30 वर्षे सिंगापूरचे पंतप्रधान राहिलेल्या ली क्वान यू यांचे चरित्र लिहिले आहे. पुस्तक 2013 साली प्रकाशित झाले आहे आणि प्रकाशक हे राजहंस प्रकाशन हे आहेत. मॅडमनी पुस्तकात नेमकी काय काय लिहिले आहे याबद्दल आपण मुलाखतीत बोलणारच आहोत. मॅडम, पहिला प्रश्न हाच आहे की अशा प्रकारे सिंगापूर या देशाच्या प्रगतीच्या इतिहासावर आणि त्यासोबतच सिंगापूरचे नेते ली क्वान यू यांच्या चरित्रावर आधारित पुस्तक लिहावे असे तुम्हाला का वाटले? प्रथम मी आपलं अभिनंदन करते की नवीन मुलांना पुस्तकं वाचून त्याबद्दल लेखकांशी संपर्क साधावा वाटतो. यातच मला तुमचं कौतुक वाटतं आणि तुमच्या या उपक्रमाला माझ्या अनेक शुभेच्छा. अनेक ओके. लेखकांना या निमित्ताने आम्हाला भेटायला मिळावं याबद्दल अशी मी शुभेच्छा तुम्हाला देते आणि तुमचं ओके. कौतुक करून सुरुवात करते. खरं म्हणजे मी प्रथम पहिलं माझं पुस्तक ललित होतं. त्यामुळे माझ्याकडे चरित्र लिहायला येईल असं मला काही वाटलं नव्हतं किंवा ते माझ्या डोक्यातही नव्हतं. याची सुरुवात कशी झाली की अरविंद भिडे नावाचे एक गृहस्थ होते. ते त्यांचा राजहंस संपादक मंडळांशी संबंध होता आणि ते स्वतः अनेक वेळा सिंगापूरला येत जात असत. सिंगापूरची प्रगती ही त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेली होती. त्यामुळे त्यांना असं वाटलं, त्यांना अतिशय ते भारावून गेले ते त्या प्रगतीमुळे. आणि त्यांनी म्हणून ली क्वान यू यांची 2 पुस्तकं आहेत. एक सिंगापूर स्टोरी आणि दुसरं आहे फ्रॉम थर्ड वर्ल्ड टू फर्स्ट वर्ल्ड. तर त्याच्यात त्यांनी सगळा सिंगापूर हे कसं बदललं याचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. ती पुस्तकं त्यांनी मिळवली सिंगापूरमध्ये आणि ती वाचली. आणि त्यांना असं अत्यंत कळकळीने वाटलं की हा इतिहास मराठीत येऊ देत, कारण मराठी लोकांना कळू देत. मराठी लोक आता सिंगापूरला खूप जण जातात, तर ह्यांना हे कळू देत की हे कसं काय घडलं. आणि म्हणून ती पुस्तकं त्यांनी दिलीप माजगावकर यांना दिली. तेव्हा सुजाता देशमुख या संपादक मंडळाच्या मुख्य होत्या आणि त्यांना असं वाटलं की हे पुस्तक ह्या पुस्तकावरती मी काम करावं. म्हणून मी एकदा अत्यंत सहज गेलेले असताना त्यांनी मला सगळ्या गप्पा थांबवून सांगितलं की ही 2 पुस्तकं तुझ्यासाठी आहेत, तू वाच. आणि याचा स्वैर भाषांतर, म्हणजे ती दोन्ही पुस्तकं 800-800 पानी होती. स्वैर भाषांतर नाही म्हणता येईल किंवा त्याच्यातला एक हे काढून जम काढून 250 पानाचं पुस्तक मराठी करावं असं आमच्या मनात आहे आणि ते तू करावंस असं आम्हाला वाटतं. तेव्हा तू बघ, पुस्तक वाच आणि आम्हाला सांग. खरं तर ते एवढे 2 ग्रंथ पाहून माझ्या पोटात गोळा उठला होता की हे आपल्याला जमेल का, हे एवढं सगळं. कारण मी असा कधी प्रयत्नही केला नव्हता, असा कधी विचारही केला नव्हता की आपण असं काहीतरी काम करावं. पण ते सगळं वाचल्यानंतर मला वाटलं की ह्याच्यात काहीतरी नाट्य आहे आणि हे खूप करण्यासारखं आहे. म्हणून मी हो म्हटलं आणि मग मी काम करायला सुरुवात केली. त्यामुळे या विषयाची निवड ही माझी नव्हती, ही राजहंसची होती आणि राजहंसनी मला ते काम दिलं. त्यामुळे हे सगळं श्रेय जे आहे ते त्या संपादक मंडळींचं आहे असं मी म्हणते. आणि मॅडम, आपण सुरुवातीला सिंगापूरच्या इतिहासाबद्दल बोलू. तर सिंगापूर हा काहीसा भारतासारखाच वेगवेगळे समाज घटक असलेला देश आहे. तर सिंगापूरच्या इतिहासाबद्दल आणि या देशात असलेल्या वेगवेगळ्या समाजांबद्दल सांगू शकाल? सिंगापूरचा म्हणजे पहिला जो होता तो विजयन राजाच्या याच्यात मलाया होता. मलायामध्ये तेव्हा मलायाचा इतिहास आहे, त्याच्यात सिंगापूरचा फारसा उल्लेख नाही. एकच उल्लेख आहे की तिथे सिंह दिसला म्हणून त्याला सिंगापूर असं नाव दिलं गेलं, असा एक उल्लेख आहे. हे साधारण 7व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत हा अंमल होता.
आणि त्याच्यानंतर इस्लामिक अंमल सुरू झाला. एक मात्र होतं की मलाया हे बेट हे कायम मसाल्याच्या साठी प्रसिद्ध असल्यामुळे तिथे व्यापार हा कायम मोठा भाग त्या भागाचा होता आणि तो भाग सगळा जगप्रसिद्ध होता, कारण तिथे मसाल्याचे पदार्थ मिळायचे आणि तो चीन आणि भारत यांना जोडणारा मध्ये एक रस्ता तिथनं जात होता. त्यामुळे ह्या मलाया या भागाला, चिंचोळ्या पट्टीला खूप महत्व होतं. आणि मग तिथे इस्लामिक हे सुरू झालं, अरब तिथे येऊ लागले आणि अनेक व्यापारी तिथे आले. तेव्हा सिंगापूर हे बंदर असल्यामुळे तिथे नक्कीच त्याच्याप्रमाणे चालू हे असलं पाहिजे, पण असा सिंगापूरचा ठळठळीत उल्लेख कुठे येत नाही. 1918 साली तिथे रॅफल्स नावाचे एक ब्रिटिश ऑफिसर अधिकारी गेले आणि त्यांनी ते वॉरन हेस्टिंगच्या हाताखाली काम करत होते आणि त्यांनी मलाया ह्याची टूर केली सगळी नौदलाने आणि त्यांना हे सिंगापूर आवडलं. सिंगापूर हे चांगलं बंदर होतं. तिथे त्याच्यात दोन होत्या की सिंगापूर चांगलं बंदर होतं. मलायामध्ये अनेक म्हणजे दाट वृक्ष होते, त्यामुळे हे वृक्ष नेव्हल शिप्स साठी किंवा ह्या सगळ्या नौकांसाठी उपयोगी पडतं. आणि मजूर ह्या कारणासाठी राफल्स यांना असं वाटलं की हे बंदर म्हणून आपल्याला चांगलं एक डेव्हलप करता येईल, त्याचा विकास करता येईल. आणि त्यांनी वॉरन हेस्टिंग्सला तशी परवानगी मागितली आणि त्याच्यानंतर त्यांना परवानगी मिळाली. त्याच्यात दुसरा एक ब्रिटिशर कुठलंच काम त्यांच्या राजकारणाचा धोरण असल्याशिवाय करत नसत. त्यामुळे त्याला एक दुसरा असा हे होता की जावा सुमात्रा म्हणजे आताचा जो इंडोनेशिया आहे त्याच्यावरती डच हे होती, ती वसाहत होती. त्यामुळे ह्या डच लोकांना एक वेगळा व्यापारी हे द्यायचा, शह द्यायचा, त्याच्यासाठी म्हणून हे चांगलं आहे असं त्यांना वाटलं आणि वॉरन हेस्टिंग्सनी त्यांना परवानगी दिली आणि मग यांनी त्याचा विकास सुरू केला राफल्सने आणि अनेक गोदाम बांधली, कार्यालय बांधली, रस्ते बांधले, कर कमी केले आणि त्याच्यामुळे सिंगापूरचा व्यापार खूप प्रमाणात वाढला आणि तो वाढल्यानंतर तिथे अनेक देशाचे लोक यायला लागले. म्हणजे नुसते भारतीय नाही, भारतीय, चीनी तेव्हा चीनचं हे सगळं जेव्हा चालू होतं तेव्हा चीनमध्ये अत्यंत दारिद्र्य होतं आणि दारिद्र्य असल्यामुळे चीन मजूर तिथे बरेच यायला लागले. जेव्हा ते काम मिळतंय असं म्हटल्यानंतर ते चीन मजूर यायला लागले. नंतर भारताचे तर मसाल्याच्या बेटामुळे भारताचे व्यापारी तर होतेच, अरब व्यापारी आले आणि अशी एक वेगळी एथनिक कॉलनी असं ते म्हणतात तेव्हा ती तयार झाली, ज्याच्यात सगळे होते, युरेशियन्स होते, युरोपियन्स होते, ब्रिटिशर्स तर होतेच होते. त्यामुळे एक वेगळी अशी वेगळं स्थान तिथे सिंगापूरला निर्माण झालं मलायाच्या बरोबरीने. तोपर्यंत सिंगापूरला वेगळं स्थान नव्हतं, होतं स्थान ते मलायाला होतं. 1818 नंतर सिंगापूरला वेगळं स्थान निर्माण झालं आणि ते स्थान नुसतं मलाया नव्हतं, तर ते स्थान संपूर्ण अनेक देशाचे नागरिक तिथे होते, व्यापारी होते, त्यामुळे त्याची एक आयडेंटिटी वेगळी झाली आणि ह्याच्यामुळे नंतरच्या इतिहासात जो बदल होत गेला, मला असं वाटतं की तो त्याच्यामुळे होत गेला की इथली जी लोकसंख्या होती ती सरमिसळ होती, कुठलीच एक प्रकारची नव्हती. आणि मॅडम, तुमच्या पुस्तकात तुम्ही सिंगापूरच्या प्रगतीच्या इतिहासासोबतच सिंगापूरचे नेते आणि माजी पंतप्रधान ली क्वान यू यांचे चरित्र सुद्धा लिहिले आहे. तर ली क्वान यू यांच्या पार्श्वभूमीबद्दल आणि सुरुवातीच्या आयुष्याबद्दल सांगू शकाल का? म्हणजे तुम्ही पुस्तकात लिहिले आहे की ली क्वान यू यांच्या पणजोबा कामाच्या शोधात चीनमधून सिंगापूरला आले होते.
मी आता जसं म्हंटल की हे सगळे जे मजूर येत होते त्याच्यात लीगचे पणजोबा तिथे आले आणि त्यांनी अनेक बोटींवर काम सुरू केलं आणि एक धनाढ्य चिनी व्यापारी होता, त्यांच्याबरोबर त्यांनी काम सुरू केलं. तो जरी चिनी व्यापारी होता तरी त्याच्या हाताखाली काम करणारे, प्रत्यक्ष त्याचं साम्राज्य सांभाळणारे अनेक ब्रिटिशर्स लोक होते. त्यामुळे हे जे लीनचे पणजोबा होते ते त्यांनी बरचसं काम हे ब्रिटिशर्सच्या बरोबर केलं. त्यामुळे ब्रिटिश राहणीमान, भाषा आणि त्यांची एक पाश्चिमात्य पगडा हा सगळा लीनच्या आजोबांच्या वरती होता. आणि त्यांनी एका तिथल्या होक्कायन मुलीशी लग्न केलं. ती पूर्ण तिची पार्श्वभूमी पूर्ण वेगळी होती. तिचे वडील हे होक्कायन होते, ते पण चांगले व्यापारी होते किंवा ते त्यांच्या रबराच्या प्लांटेशन होतं तिथे, जे ब्रिटिशर्सनी सुरू केलेलं होतं. पण ते अत्यंत व्यवहारी आणि अत्यंत कंजूस म्हणावं असे होते, पण व्यवहार ज्ञान त्यांचं अतिशय चांगलं होतं. त्यामुळे रबरच्या इस्टेटमध्ये पैसे घालणं किंवा हे करणं हे सगळं त्यांनी केलेलं होतं. आणि असे हे दोन आजोबा या लीनच्या पुढे एक वेगळे आदर्श म्हणून राहिले. पण त्यांचे जे वडिलांचे वडील होते त्यांनी आपल्या मुलाचे खूप लाड केले, त्यामुळे तो मुलगा काहीच करेन असं झाला. लीनच्या वडिलांनी कुठलीही नोकरी अशी पूर्ण केली नाही आणि त्यामुळे घरात अनेक वाद किंवा एक थोडस नैराश्य किंवा भांडणं अशी होत होती. पण लीनची आई मात्र अत्यंत व्यवहारी, आपल्या वडिलांसारखी अत्यंत व्यवहारी होती. त्याच्यातनं तिने मार्ग काढला आणि लीला शिक्षण दिलं. शिक्षण प्रथम मॅन्डरिन मध्ये द्यायचा प्रयत्न केला, पण त्यांना ब्रिटिश आजोबांच्या हाताखाली असल्यामुळे त्यांना काहीही समजेना. मग आईनी समजून त्यांना इंग्लिश शाळेत घातलं आणि मग मात्र लीनची प्रगती झपाट्याने होऊ लागली. आणि लीनच्या आईचं हे शिक्षण पाहिजे आणि ते इंग्लिश मधनं पाहिजे, हा एक त्यावेळच्या समाजात असलेल्या लोकांची एक धारणा होती. आणि ती धारणा आपल्याला खोटी नाही म्हणता येणार, कारण त्याच्यात आपल्या देशातले सुद्धा अनेक लोकांनी शिक्षणासाठी परदेशी गेलेले आपण आपल्या ह्याच्यातले अनेक नेते आहेत. तसंच ली होते आणि लीनची आई होती की त्याची सगळी इच्छा होती की, कारण काही वेळा त्यांना असं वाटत होतं की हा जर मुलगा शिकला आणि ह्यांनी जर एक वेगळं कुटुंबात निर्माण केलं तर आपली आताची ही परिस्थिती बदलेल, ही एक भविष्याबद्दलची आशा म्हणा त्या लीनच्यात होती. आणि लीनच्या आईने अगदी ह्याच्यात पैसे वाचवून त्यांचं शिक्षण केलं. जेव्हा ते खरं 11वी झाले त्याच्यानंतर लगेचच त्यांना याला जायचं होतं, ब्रिटनला. पण तेव्हा युद्ध सुरू होतं. 40 साली युद्ध सुरू झालं होतं आणि ब्रिटनची अशी अवस्था नव्हती की तेव्हा शिक्षणासाठी जावं. त्यामुळे लीनचं शिक्षण पुढे 3-4 वर्ष पुढे गेलं. पण तरी सुद्धा आपल्या वाचवलेल्या पैशाने त्यांच्या आईनी त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी केम्ब्रिजला पाठवलं. ही त्यांची कौटुंबिक परिस्थिती होती. आणि ली क्वान यू यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात घडलेली अजून एक गोष्ट म्हणजे जपानचे सिंगापूरवरील आक्रमण. तर या आक्रमणाबद्दल आणि ली क्वान यू यांच्या या काळातील अनुभवांबद्दल सांगू शकाल का? म्हणजे या आक्रमणाचा ली क्वान यू या आक्रमणाचा ली क्वान यू यांच्यावर खूप खोलवर परिणाम झाला असे तुम्ही या संदर्भात पुस्तकात म्हटले आहे. एकतर काय झालेली तेव्हा खूप यंग म्हणजे तरुण वय होतं आणि थोड्याशा आजोबांच्या मुळे ब्रिटिशर्स हे ब्रिटिश साम्राज्य होतं, त्यामुळे ब्रिटिशर्स हे सर्व शक्तिमान आहेत अशी एक कुठेतरी मनात त्यांच्या एक धारणा होती, आशा होती की हे ब्रिटिशर्स यांनी आपल्याला वाचवतील. आणि ह्यावेळेस जपानचं आक्रमण जेव्हा झालं तेव्हा असं झालं होतं की ब्रिटिशर्स सगळी त्यांची सेना
त्यांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन जे होतं ते एकतर युरोपमध्ये होतं आणि दुसरं आफ्रिकेत होतं. त्यामुळे ही त्यांची तिसरी फ्रंट होती. जपान किंवा सिंगापूर ही त्यांची तिसरी फ्रंट होती. ही त्यांची पहिली फ्रंट नव्हती. त्यामुळे सगळं साहित्य, माणसं किंवा स्ट्रॅटेजिक डिसिजन्स हे जपानच्या किंवा सिंगापूरच्या ह्याला फारसे सिंगापूरच्या धार्जिण्याचे नव्हते. त्यामुळे जपानाने तिथे मुसंडी मारली. जपानी हे असं म्हणता आपल्याला म्हणणं हे नाही, पण तेव्हा त्यांनी अत्यंत क्रौर्याने हा सिंगापूर जिंकला. म्हणजे एकतर काय होतं की सिंगापूरमध्ये अनेक चीनी 40% जवळजवळ चीनी होते. जपान आणि चीनी यांचं आधीच्या वॉर्स पण अतिशय क्रौर्याने भरलेले आहेत. त्यांचा इतिहास हा क्रौर्याने भरलेला आहे. आणि त्यांना एक नैसर्गिक असा तिरस्कार चीनी लोकांच्या बद्दल होता. त्यामुळे तो सगळा ह्याच्यामध्ये या आक्रमणामध्ये परावर्तित झाला. आणि परावर्तित होऊन तो त्याचे अतिशय दाहक अनुभव लीना आले. म्हणजे एकदा हे सगळेजण सगळं कुटुंब, कारण लीनच्या आत्यानी त्याच्या मामाशी लग्न केलं होतं, म्हणजे साटलोट होतं. त्यामुळे दोघांच्याही कडचे आजोबा आणि ते दोन्ही सेमच होते, मुलाचे आणि मुलीचे. तर त्यामुळे ते सगळेजण जेव्हा प्रत्यक्ष सिंगापूरमध्ये आक्रमण झालं आणि सिंगापूरमध्ये त्यांनी धाकधपटशा, मारामारी हे सुरू केले, काही वेळा कत्तल अशी सुरू केली, तेव्हा हे सगळेजण रबर प्लांटच्या याच्यात राहायला गेले. आणि मग घर ठीक आहे की नाही, घरातल्या वस्तू ठीक आहेत की नाही, अशा वेळेस ते येत असत. त्यांचा नोकर आणि ली, कारण लीच सगळ्यात मोठे होते, 17-18 वर्षाचे होते. आणि येत असत आणि तेव्हा एकदा यांनी त्यांना पकडलं. चीनी तर ते दिसतच होते. जपानी सैनिकांनी त्यांना पकडलं. त्यांच्यावरती ते काय करत असत, त्यांना अतिशय शारीरिक हालअपेष्टा करत असत. आणि त्या शारीरिक हालअपेष्टा झाल्यानंतर त्याची सगळी तपासणी झाली म्हणून पाठीनी भाल्याने एक फुली मारत असत. रक्त येत असे, हे होत असे. अशी त्यांची सगळी क्रूर त्यांची पद्धत होती. आणि ह्या क्रूर पद्धतीला लीनी हे अनेक वेळा पाहिलं. काही वेळा स्वतः त्यांना स्वतःला पण त्याला तोंड द्यावं लागलं. आणि काही अगदी अनपेक्षितरित्या ते दोघ जण तिथनं सुटले जपानी सैनिकांच्या ताब्यातनं. आणि त्यामुळे त्यांना जे वाटलं की हे म्हणजे बरोबर नाहीये आणि ही अशी पद्धत ही बरोबर नाही, हे त्यांच्या मनावरती ते क्रौर्य झालं. आणि असं म्हणतात की जितकं हिटलरनी केलं तितकंच क्रौर्य ह्या लोकांनी केलं. नंतर एका जपानी पंतप्रधानांनी त्याबद्दल सिंगापूर लोकांचे हे मागितले होते, म्हणजे खेद व्यक्त केला होता किंवा त्यांची क्षमा मागितली होती. पण त्या सगळ्याचा परिणाम लीनवर अतिशय झाला. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर लीना नोकरी करायची गरज होती. मग त्यांनी कुठे डिंक बनवायची एक फॅक्टरी केली, छोटं म्हणजे काहीतरी सुरू केलं. तसं प्रत्येक जण हवं ते उद्योग करत होतं, कारण पैसे मिळवणं गरजेचं होतं. लीच्या आईनी खाद्यपदार्थ विकून पैसे कमवले. तसे ली एका रेडिओ स्टेशन मध्ये कामाला लागले. आणि रेडिओ स्टेशन मधनं जेव्हा त्यांचं काम असं होतं की ती ज्या आहेत त्याचं मल्याळमध्ये भाषांतर करायचं, इंग्लिश मधल्या त्या बातम्या ऐकून. आणि त्याच्यात त्यांना समजायला लागलं की ब्रिटिशर जिंकतायत. आणि कारण हे 42च्या नंतर झालं, 42-43, जेव्हा हिटलरची पिछेहाट सुरू झाली, किंवा जेव्हा अमेरिकानी पर्ल हार्बरवर जपाननी हल्ला केल्यानंतर अमेरिका याच्यात युद्धात पडली. त्यामुळे युद्धाचा सगळा रंग पालटायला लागला. आणि त्या रंग पालटायला लागल्यानंतर
लीनी त्या बातम्या सगळ्या मलायन भाषेत केल्या. त्यावेळेस ब्रिटिशर्स, रशियन आणि अमेरिकन्स यांची स्ट्रॅटेजी किंवा यांचं वागणं किंवा यांच्या एक आखणी ही त्यांनी पाहिली. कारण ही बाकीच्यांना कुणालाच माहिती नव्हती, कारण माहितीच नव्हतं काही. पण त्यांनी मात्र ती पाहिली आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जपानचं वागणं पण पाहिलं. त्यामुळे ह्या दोघांच्यातला फरक त्यांना अतिशय जाणवला आणि म्हणून ते जे म्हणतात की माझ्यावरती म्हणजे, आणि त्याच्यानंतर त्यांनी माउंटबॅटन समोर जपानी सैन्यानी आणि जपानी नाविक दलानी शरणागती पत्करलेली, म्हणजे ती सुद्धा शरणागती त्यांनी पाहिली. त्याच्यातल्या अनेक सैनिकांनी आत्महत्या केली, तर ते सुद्धा त्यांनी पाहिलं. त्यामुळे ह्या संबंध कालखंडाचा त्यांच्यावरती अतिशय परिणाम झाला. हो. आणि मॅडम, तुम्ही ली क्वान यू यांच्या आयुष्यातील एका घटनेचा पुस्तकात उल्लेख केला आहे. ती घटना अशी होती, एक मलायन मित्र ली क्वान यू यांना म्हणाला होता की तुम्ही चीनी आणि भारतीय मुले उत्साही आणि मेहनती असता, मन लावून अभ्यास करता, नेहमीच आमच्या पुढे जाता व आम्हाला डोई चढवता. आणि 1964 साली मलेशियन फेडरेशन च्या सरकारच्या मलायन लोकांना जास्त सवलती देण्याच्या धोरणावरून सिंगापूरमध्ये मलायन व चिनी लोकांच्यात तेढ वाढली आणि याचा परिणाम वांशिक भीषण दंगलीत झाला, असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर मला या चिनी संघर्षाबद्दल सांगू शकाल का? आणि या वादाला ली क्वान यू यांनी कशा प्रकारे हाताळले याबद्दल सुद्धा सांगू शकाल का? जेव्हा लीनी ते मॅट्रिक झाल्यानंतर तिथल्याच कॉलेजमध्ये ते जाऊ लागले पहिले काही 1-2 वर्ष, तेव्हा त्यांना जाणवलं की म्हणजे तोपर्यंत काय होतं की ते एका अशा सुरक्षित कक्षेत राहत होते. त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाची इतकी जाणीव नव्हती. जेव्हा त्यांनी पाहिलं की मलायन लोकांना, त्याच कॉलेजमध्ये मलायन लोकांना जास्त सवलती आहेत आणि चिनी लोकांना मात्र कमी आहेत, म्हणजे अगदी रिझर्वेशन सारख्या जागा. आता ही कलागत ही ब्रिटिशर्सनीच लावलेली होती. ही कलागत ही ब्रिटिशर्स हे डिवाइड अँड रूल हा जो त्यांचा मुख्य हेतू होता, तो त्यांनी तेव्हा पण केलेला होता. आणि त्यांनी काय केलं की मलायन हे लोक सगळे, त्यांची जमिनी होत्या. मलाया अतिशय समृद्ध आहे, म्हणजे याच्या नैसर्गिकरित्या सुद्धा आणि याच्याच नैसर्गिकरित्या खनिजरित्या दृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. आणि मलाया लोकांच्या नावावरती तिथल्या जमिनी आहेत. एक मला इथे वेगळ्याच याचा संदर्भ द्यावा लागतो की इरावतीबाई कर्वे त्यांच्या ह्याच्यात नेहमी वानवंशशास्त्राच्या नियमाप्रमाणे त्या म्हणतात की ज्यांच्या नावावरती जमिनी असतात तो समाज स्थिर असतो किंवा त्याला गती कमी असते, कारण त्यांना ते धरून ठेवायची असते जमीन, आणि त्यामुळे त्याची प्रगती कमी होते किंवा त्याच्यातला उत्साह कमी असतो. त्याच्या विरुद्ध जे स्थलांतरित असतात त्यांना त्यांचं भविष्य हे त्यांच्या ह्याच्यावरती घडवायचं असतं. त्यामुळे ते वेगळ्या गोष्टीला तयार असतात, वेगळ्या गोष्टी आत्मसात करायला तयार असतात आणि हे असतात. तर ह्याचा फायदा घेऊन एक्झॅक्टली तीच गोष्ट मलायन आणि चिनी लोकांच्या बाबतीत होती. चिनी लोकांना कुठलंही तिथे काही त्यांच्या नावावर जमीन नव्हत्या, त्यांच्या नावावर होता. ते जर व्यापार करत असले, जोपर्यंत ते व्यापार करतील तोपर्यंतच पैसे मिळणार, त्याच्यानंतर त्यांना कोणी पैसे देणार नाहीये. त्यामुळे त्यांच्या अंगभूत गुणांचा उपयोग करणं ही त्यांना गरज होती. तशी मलायांना नव्हती, मलायन लोकांना ती नव्हती. आणि म्हणून मलायन लोकांचं हे वर्चस्व होतं, कारण चिनी कमी होते. त्यामुळे ब्रिटिशर्सनी सगळे जी कॉलेजेस काढली ती मलायन शिक्षण संस्था काढल्या, तिथे मलायन भाषा दिली, त्या लोकांना राखीव जागा दिल्या, त्या लोकांच्या बाजूनी ते सगळं केलं. आणि जोपर्यंत सिंगापूर मलायामध्ये होता तोपर्यंत
तिथल्या चिनी लोकांना हा वांशिक वाद जाणवायला लागला. चिनी होते, नंतर अरब होते, युरेशियन्स होते आणि भारतीय होते. हे सगळ्या प्रकारचे लोक होते. त्यांना हा जाणवायला लागला की अरे, आम्ही जर मलेशियात राहतो, हे सगळेजण मलेशियात राहत होते. तेव्हा मलेशिया आणि म्हणजे आता जो आपण मलेशिया म्हणतो तो मलाया फेडरेशन होतं ते. त्याची वेगवेगळी नावं नंतर नंतर बदलत गेली, पण मुख्य मलाया, चिंचोळी पट्टी आणि सिंगापूर हे एकच होतं. आणि खालच्या चिंचोळी पट्टीत ह्या प्रकारचे लोक होते. त्यामुळे हा जो वांशिक वाद होता त्याची कलागत पहिली ब्रिटिशर्सनीच लावलेली होती. नंतर तो उफाळला.